आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मी सर्व सोन्या गावातील ग्रामस्थ व काँग्रेसचे पदाधिकारी असं विनंती करतो की वगैरे तलावात पाणी सोडण्यात यावा। 2023 साली विक्रमदादा आमदार असताना वगैरे तलाव 30% भरून दिलं होतं। तसेच 2024 ला वगैरे तलाव 60% भरून दिलं होतं। त्यावेळी वगैरे तलावात पाणी येण्यासाठी पाईप उपलब्ध होता, पण आता ते पाईप तिथं दिसत नाहीत, कुठेतरी गायब झालेत। त्यामुळे अधिकाऱ्यांनी चौकशी केला असता 4 किलोमीटर लांबून येणारा पाणी वगैरे तलावात आम्ही सोडतो असे अधिकारी लोक सांगतात, आणि 4 किलोमीटरवरून सोडलेले पाणी इथून येऊन वगैरे तलावात कधी भरणार आणि वगैरे तलावाचा पाणीचा प्रश्न कधी मिटणार। आणि दुसरी गोष्ट, वगैरे तलावाचा खालच्या साईडला सोन्या गावचा पाणी पुरवठाचा विहीर असून ते पण विहीर कोरडा पडत आलेला आहे, आणि ते वगैरे तलाव जर कोरडा पडला गावात पाणी पिण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अधिकाऱ्यांकडे चौकशी केला असता अधिकाऱ्यांनी पैसे भरण्याची मागणी करत आहेत। पैसे भरायला शेतकऱ्यांकडून सुद्धा काही अडचण नाही, पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की 4 किलोमीटर लांबून येणारा पाणी कधी येऊन तलावात पडणार आणि पाणी बाष्पीभवन होऊ शकतो आणि पाणी खाली जमिनीत तडू शकतो। त्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे भरण्यासाठी मागे पुढे बघत आहेत, आणि मागच्या वेळचा पाईप कुठे गेला, आणि मागच्या वेळी पाईपचं पाण्यानं तलाव भरलं होतं, पण यावेळी ते पाईप कुठे गेलं अधिकाऱ्यांनी चौकशी करावा आणि तलावात लवकरात लवकर पाणी सोडावा, अन्यथा सोन्या ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात येईल। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।